चा जे प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लोकांसमोर जातोय. ते जातीपातीचं राजकारण लोक करतायत, परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही. आमच्याकडं व्हिजन आहे नगरपालिकेचं. त्या व्हिजनच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतो. बीड शहराला एक महिना पाणी मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. पण त्याच्यामध्ये अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर आमदार संदीप भैया, माजी आमदार सलीम साहेब ते सातत्यानं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाठपुरावा करीत होते लाईट बिलाच्या संदर्भात. आणि दादा देखील पॉझिटिव्ह होते, परंतु त्याच्यामध्ये काय राजकारण आलं माहिती नाही. दादाची मानसिकता होती की तो एमसीबीचे जे 36 कोटी रुपये थकलेले आहेत ते देण्याची, परंतु ते देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये राजकारण आलं. म्हणून जनतेच्या मनामध्ये जे आहे, दादा एकदम प्रखर विचार मांडणारा व्यक्ती आहे. दादांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे आणि त्यांना जे दिसलं बीड शहरामध्ये आल्यानंतर, त्यांच्या आपसूक तोंडातून ते निघालेले शब्द आहेत आणि ते खरोखर आहे. रामकृष्ण हरी म्हणजे वाजवा तुतारी हे त्यांना म्हणायचं होतं, पण ते म्हणले नाहीत. अशी परिस्थिती आहे, कारण की दादा फार वेगळे व्यक्तिमत्व आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत. एकूण बीडच्या नगरपालिकेकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि ते प्रचारामध्ये अग्रेसर आहेत. आपण पाहतोय की मला वाटतं 3-4 दिवस शिल्लक राहिलेत. तुमच्या सभा सुद्धा चांगल्या होत्या. कसं आहे प्रतिसाद? कसं आहे की बीड नगरपालिकेच्या निवडणुकीचा जे प्रचार आहे तो अंतिम टप्प्यात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लोकांसमोर जातोय आणि मागचा जो कारभार आहे नगरपालिकेचा तो देखील लोकांनी पाहिलेला जवळ. आणि आम्हाला जी पसंती आहे ते जातीपातीचं राजकारण लोक करतायत, परंतु त्याच्यात त्यांना काही यश येणार नाही. आमच्याकडं व्हिजन आहे नगरपालिकेचं. त्या व्हिजनच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवतो. बरं. आमदार तुमच्याच पक्षाचे आहेत. दोन वेळेस झालं मला वाटतं. त्यांना यश आलं का इथले प्रश्न मार्गी लावायला? कसं आहे, आमदार झाल्यापासून 8 वर्षापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेची जी सत्ता होती ती विरोधाकडे होती. तरी पण नगरपालिकेचा आमदार म्हणून नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जे जे कामं करायचे ते त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला. आपल्याला माहिती आहे की फक्त लाईट बिल 36 कोटी रुपये थकल्यामुळं बीड शहराला एक महिना पाणी मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. पण त्याच्यामध्ये अजितदादा पालकमंत्री झाल्यानंतर आमदार संदीप भैया, माजी आमदार सलीम साहेब ते सातत्यानं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाठपुरावा करीत होते लाईट बिलाच्या संदर्भात. आणि दादा देखील पॉझिटिव्ह होते, परंतु त्याच्यामध्ये काय राजकारण आलं माहिती नाही. दादाची मानसिकता होती की तो एमसीबीचे जे 36 कोटी रुपये थकलेले आहेत ते देण्याची, परंतु ते देऊ शकले नाही. त्याच्यामध्ये राजकारण आलं. म्हणून त्या ठिकाणी त्याच्यावर बी मात करून जे काही माजलगावची बॅकवॉटर या ठिकाणी आलेली बीड शहराला पाणी पुरवठ्यासाठी आणि त्याचं जे लिकेजचं काम आहे ते भर उन्हाळ्यात आम्ही ते लिकेज काढून 15 दिवसाला 20 दिवसाला पाणी कसं येईल याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आता बघतोय आपण की 8 ते 12 दिवसाला पाणी आता बीड शहरामध्ये येतंय, अशी परिस्थिती आहे. बोलताना अजितदादाचं नाव घेतलं. अजितदादाची सभा बी इथे झाली. त्यांच्या बोलण्यातून रामकृष्ण हरी उल्लेख केला. तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह त्याच्यावर चर्चा सुरू आहे. पण तुमची जवळीक जरा जास्त होते आणि ते वाक्याकडे तुम्ही कसं बघताय? कसं आहे, जनतेच्या मनामध्ये जे आहे, दादा एकदम प्रखर विचार मांडणारा व्यक्ती आहे. दादांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे आणि त्यांना जे दिसलं बीड शहरामध्ये आल्यानंतर, त्यांच्या आपसूक तोंडातून ते निघालेले शब्द आहेत आणि ते खरोखर आहे. रामकृष्ण हरी म्हणजे वाजवा तुतारी हे त्यांना म्हणायचं होतं, पण ते म्हणले नाहीत. अशी परिस्थिती आहे, कारण की दादा फार वेगळे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे आपण सगळेच जण बघताना वेगळ्या नजरेने बघतो, कारण की कुठंही एखादं चांगलं काम असेल तर त्या चांगल्या कामाला ते चांगलं म्हणणारा माणूस आहे. मग ते कुठल्या पक्षाचं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस दादा बीडमध्ये आलते त्यावेळेस आदर्श गाव निवडायची विषय होता. त्याच्यामध्ये बीड तालुक्यामध्ये वांजरवाडी हे आदर्श गाव आहे, परंतु इथल्या जे त्यांच्या सोबतचे जे लोक आहेत त्यांनी वांजरवाडीला गेलं नाही पाहिजे, दादानी दुसऱ्या गावाला गेलं पाहिजे, मग दुसरं गाव निवडलं. परंतु ज्यावेळेस त्यांनी ते बुकलेट पाहिलं आणि वंजारवाडीचा विकास पाहिला त्यावेळेस कुणाचं न ऐकता ते थेट वंजारवाडी त्यांनी गाठली. म्हणजे जो कोणी चांगलं काम करेल त्याच्या पाठीमागं ते राहतात. तुमचा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तर त्यांनाच लोकांनी का पसंती द्यावी? कसं आहे, गेल्या 30 वर्षापासून आमचा जे नगराध्यक्षाचा उमेदवार आहेत आमचे वाघमारे ताई आणि विष्णू भैया,
हे गेल्या 30 वर्षापासून नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून येतात. बरं, ज्या वार्डातून ते निवडून येत आहेत त्या वार्डामध्ये त्यांच्या जातीचं मतदान देखील कमी आहे. परंतु लोकांच्या कामामध्ये पडणारा हा माणूस आहे, म्हणून सतत 30 वर्ष त्यांना निवडून देण्याचं काम लोकांनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून केलेलं आहे. नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष पदाची त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. सभापती म्हणून काही अनेक वर्ष काम केलेलं आहे. अनुभवी व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळं आम्ही त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. बरं, समजा बीडकरांनी तुम्हाला सत्ता दिली तर काय विजन असणार आहे? नक्कीच जे काही शहराचे प्रश्न आहेत, आता नाल्याचा खूप मोठा प्रश्न आहे, परत पाणी पुरवठा सुरळीत व्हायला पाहिजे, स्वच्छतेच्या बद्दल दादांना तर बीड शहरामध्ये येताना तोंडाला रुमाल बांधून यावं लागते अशी परिस्थिती काही भागामध्ये. आणि मग ती स्वच्छतेकडे आम्ही लक्ष देणार आहेत, कारण की बीड शहराच्या नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे यासाठी आम्ही फोकस करणार आहेत. आज घंटा गाड्या जे फिरत आहेत बीड शहरामध्ये कचरा उचलण्यासाठी सकाळी काही ठराविक वार्डातच येत आहेत. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक वार्डाला एक घंटा गाडी जर दिली आपण तर ही घाणीचं साम्राज्य कमी होईल आणि आरोग्यमुक्त शहर झालं पाहिजे हा आमचा नारा आहे. सध्या चर्चा अशी आहे की ज्या 2 निवडणुका झाल्या, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जे गट्टा मतदान पडलं त्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते फुटन आणि तुतारीला फटका बसन, असं काय वाटतंय? हे नेहमीच झालेलं आहे. जातीपातीच्या गणित नेहमीच मांडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून हे जे विषय आहेत किंवा आता बौद्ध समाजाच्या लोकांनी या ठिकाणी एक मुख्य निर्णय घेतलेला आहे की विष्णुबाईच्या पाठीमागे राहायचं, वाघमाऱ्याताईला निवडून द्यायचं. हे सगळ्या संघटनेने निर्णय घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचेच लोक नाही आहेत, संघटनेच्या लोकांनी तो निर्णय घेतलेला आहे. आता ह्यांचा मुस्लिम समाजामध्ये फूट पडाव म्हणून हे नेहमीच होत आहे, परंतु या शहरातला मुस्लिम समाज सातत्यानं पुरोगामी विचाराला साथ देणारा समाज आहे. आणि पुरोगामी आता मुस्लिम समाजाचा विषय घेतला, आम्ही 48 ठिकाणी तुतारी लढते आणि 4 ठिकाणी मशाल लढते. 48 मध्ये 22 ठिकाणी 22 नगरसेवकाचे उमेदवार आम्ही मुस्लिम दिलेले आहेत, हे लक्षात घ्या. आम्ही कधीही असं काही वेगळं काही विचार करत नाही किंवा आपल्याला सगळ्या जाती धर्माला घेऊन पुढे जायचंय. आमचे 3 उमेदवार ब्राह्मण समाजाचे 3 उमेदवार आम्ही दिलेले आहेत. म्हणजे आमच्या डोक्यामध्ये असं काही नाही की जो कोणी चांगलं काम करीत त्याला संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. हा शेवटचा प्रश्न आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जे मतदार आहेत त्यांना तुमचं काय आव्हान असेल? कसं आहे, निवडणूक शेवटच्या टप्प्यावर आहे, काही दिवसावरती निवडणूक आलेली आहे. मला जनतेला एकच आव्हान करायचं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला नंतर विधानसभेला साथ दिली तशीच साथ नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेनं आम्हाला द्यावी, एवढंच मी बीड शहरातील जनतेने नागरिकांना आवाहन करतो. धन्यवाद. तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा. तर हे होते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि जे काही आव्हान त्यांनी मतदारांना केलं आहे की का साथ द्यायची, आमच्याकडे विकासाचं विजन आहे. त्याचबरोबर त्यांनी दादांचंही कौतुक केलं. ते का कौतुक करतात हे आमदारही करतात, तेही करतात, तो संशोधनाचा भाग आहे. परंतु जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय असं त्यांनी प्रखर मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत मी जालिंदर दांडे, बीड.